नवीन शिक्षण धोरण 2020 साठीचं हे घोषित करण्यात आलंय. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 हे डिक्लेअर करण्यात आल्यात. त्या पॉलिसीजवरती आता, त्या पॉलिसी बनवण्यावरती आता काम सुरू झालेलं आहे. ऑलरेडी कसा सिलेबस असला पाहिजे, कशा पद्धतीचा एक्झामचा पॅटर्न असला पाहिजे, अशा सगळ्याच गोष्टींवरती काम सुरू आहे. म्हणजे आधी काय व्हायचं की आपला सिलेबस फक्त बदलायचा, थोडेफार चेंजेस व्हायचे, पण आता तसं होणार नाहीये. ही एज्युकेशन पॉलिसी संपूर्ण अगदी लहान मुलांच्या शिक्षणापासून ते अगदी ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत सगळं काही चेंज करणारे असणार आहे. तर यावरती भरपूर सारं काम ऑलरेडी सुरू आहे. त्याचाच एक छोटासा भाग म्हणून गव्हर्नमेंटकडून स्टार्स ही योजना सुरू करण्यात आली आहे. STARS, स्टार्स असं नाव देण्यात आलंय. तर त्याचा एक लॉंग फॉर्म सुद्धा आहे. त्या लॉंग फॉर्म वरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन बनवू शकतो. आणि विशेष म्हणजे या स्टार्स योजनेच्या अंतर्गत किती राज्यांचा समावेश करण्यात आलाय, योजनेचं उद्दिष्ट काय आहे, याच्यातून काय पॅरामीटर्स फाइंड आउट करायचे, तर अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपल्याला एक्झाम मध्ये क्वेश्चन बनतील. असाच एक क्वेश्चन अगदी सोपा आहे जो तुमच्यासाठी इथं ऍड केलाय. क्वेश्चन असा आहे की स्टार्स योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होतो. तर अ, ब, क, ड असे 4 राज्य दिलेले आहेत आणि यापैकी कोणत्या राज्याचा समावेश होतो असं विचारलंय. एकूण जवळपास 6 राज्यांचा समावेश होतोय. त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र आहे आणि बाकीचे इथं जे 3 ऑप्शन्स आहेत तर ते राज्य इथं आहेत का, तर हे आपल्याला बघायचंय. तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर लेक्चरच्या शेवटी देता येईल. तर थोडंफार मी हिंट दिली आहे की महाराष्ट्र तर आहे. तर आपला जो पर्याय क्रमांक 1 आहे ते आपला आन्सर असू शकतं. फक्त ड हे आपला आन्सर नाहीये आणि चौथा पर्याय म्हणजे एकही नाही हे सुद्धा आपला आन्सर नाहीये. बिकॉज महाराष्ट्र तर आहेच, त्याच्यामुळे फक्त एकही नाही आणि फक्त ड, तर हे आपले ऑप्शन्स निघून जातील, एलिमिनेट होतील. ठीक आहे. तर ठीक आहे, तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर पुढे सांगता येईल. आपण मुख्यतः या योजनेचे काय उद्दिष्ट आहे, चर्चेमध्ये कुठून आलं, हे सगळे मुद्दे बघू. तर नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात झालेली आहे आणि केंद्र सरकारने 6 राज्यांसाठी स्टार्स नावाची योजना ही प्रायोगिक तत्वावरती राबवण्याचा निर्णय घेतलाय. प्रायोगिक तत्वावरती म्हणजे काय, तर यामधून असे काही प्रयोग केले जातील म्हणू शकता तुम्ही, की ज्या माध्यमातून कसा फीडबॅक येतोय, ज्या राज्यांमध्ये या स्टार योजनेची अंमलबजावणी होईल तर त्या राज्यांकडून कसा फीडबॅक मिळणार आहे, त्या विद्यार्थ्यांचा एकूणच त्यांची आकलन क्षमतेमध्ये काय फरक पडतोय का, शिक्षकांचं ट्रेनिंग कशा पद्धतीने होईल, तर या सगळ्या गोष्टींचा फीडबॅक घेतला जाईल आणि त्यानुसार न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आपली बनवली आहे त्यानुसार वेगवेगळ्या सिलेबस बनवणं, एक्झाम पॅटर्न ठरवणं, डिग्रीची हार्डनेस म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन ठरवणं, अशा सगळ्या गोष्टींवरती विचार करण्यात येईल. ठीक आहे. याचं उद्दिष्ट काय, तर विद्यार्थी हे शिक्षणापासून काय शिकले तर हे समजून घेणं या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. शिक्षणापासून आपण काय शिकतो, तर याचा आन्सर मे बी बरेचसे इंजिनियर्सला देता येणार नाही. भरपूर जण इंजिनिअरिंग करतात आणि ते वेगवेगळ्या फील्डमध्ये जातात, म्हणजे अदर दॅन इंजिनिअरिंग फील्डमध्ये ते असतात आणि मग अशा जणांना भरपूर प्रश्न पडतात की आपण जे इंजिनिअरिंग शिकलो तर त्याचा ऍक्च्युअल लाईफमध्ये काय वापर होतोय का. इंजिनिअरिंगचं जाऊ द्या, आपण साधं मॅथ्सचं जरी बघितलं ना, आपण शाळेमध्ये जे मॅथ्स शिकलेलो होतो, मग त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री असेल, अँगल वेगवेगळे काढायचे असतील, त्याच्यानंतर साइन, कॉस, थिटा हे जे आपण सगळं शिकत होतो, तर त्याचा आत्ता आपल्या जीवनामध्ये काय उपयोग होतोय का, तर हे सगळे प्रश्न पडतात आपल्याला. आणि याचीच उत्तरं एका नवीन शिक्षणाचा ज्यावेळेस आपण 6 राज्यांमध्ये अवलंब करणार आहे तर त्या शिक्षणापासून विद्यार्थी काय शिकलेत तर हे शोधून काढणं याचा मुख्य उद्देश असणार आहे. यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातील. स्टार योजनेच्या अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देणे, परीक्षा पद्धतींमध्ये सुधारणा करणे, राज्यांमध्ये एक समन्वय निर्माण करणे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न कसा केला जाईल, तर अशा बऱ्याचशा उद्दिष्टांवरती काम केलं जाईल. तर स्टार्ट योजना ही अतिशय महत्वाची आहे. प्रायोगिक स्वरूपामध्ये असल्यामुळं आपल्याला याच्या फीडबॅकमधून ऍक्च्युअल जी एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार आहे तर ती कशा पद्धतीने राबवली जावी, त्याच्यामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत, तर या गोष्टींवरती काम करता येईल. स्टार्सचा लॉंग फॉर्म तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. याचा लॉंग फॉर्म आहे स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स. स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स. तर हा त्या स्टार्सचा लॉंग फॉर्म आहे. स्टार्स बद्दलची माहिती किंवा स्टार्सचं अनावरण हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेलं आहे. हा प्रोजेक्ट 6 राज्यांमध्ये राबवला जाणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. याच्यासाठी एकूण 5,718 कोटी रुपये एवढा खर्च लागणार आहे. तर एवढा एक अपेक्षित खर्च आहे.
जागतिक बँकेकडून आपल्याला या योजनेसाठी जवळपास 3,700 कोटी रुपयांची मदत सुद्धा झालेली, अर्थसहाय्य मिळालंय. म्हणजे 500 दशलक्ष डॉलर्स हे आपल्याला एक अर्थसहाय्य वर्ल्ड बँकेकडून मिळालंय. आता वर्ल्ड बँक म्हटलं की पटापट 2-3 गोष्टी समजल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे वर्ल्ड बँकेचं हेड ऑफिस कुठं आहे, वर्ल्ड बँकेचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहेत, आणि वर्ल्ड बँकेमध्ये एकूण किती मेंबर कंट्रीज आहेत, त्या गोष्टी पटापट क्लिक झाल्या पाहिजेत. मी फक्त तुम्हाला हेड ऑफिस सांगतो. वॉशिंग्टन डीसी मध्ये वर्ल्ड बँकेचे हेड ऑफिस आहे. वॉशिंग्टन डीसी कुठे आहे, तर अमेरिकेमध्ये. तुम्हाला डीसी हे का लिहिलं जातं हे जर तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करून प्लीज कळवा. डीसी हे असं ब्रॅकेटमध्ये का लिहिलं जातं, वॉशिंग्टन डीसी. तर डीसी म्हणजे नेमकं काय, आणि वॉशिंग्टन डीसी मध्ये IMFचं सुद्धा हेड ऑफिस आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं हेड ऑफिस सुद्धा, IMFचं हेड ऑफिस सुद्धा वॉशिंग्टन डीसी मध्येच आहे. ठीक आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाकडून स्टार्ट्स प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर अंमलबजावणी कोणत्या विभागाकडून केली जाईल यावरती सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन बनतात. तर शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जे येतं शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, तर याकडून स्टार्ट्स म्हणजे स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. ओके. आता 6 राज्य मी तुम्हाला आधीपासून सांगतोय, तर ते कोणते कोणती, तर महाराष्ट्र आहे, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा. तर या 6 राज्यांचा या स्टार्ट्स प्रकल्पाच्या अंतर्गत समावेश होतोय. म्हणजे स्टार्ट्स ही योजना ही या 6 राज्यांमध्ये राबवली जाणार आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा. आपण या 6 राज्यांच्या राजधान्या कुठल्या आहेत हे पण थोडंसं क्लिक करून घेऊ. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. हिमाचल प्रदेशच्या ना 2 राजधान्या असतात. ज्यावेळेस उन्हाळा असतो म्हणजे समरमध्ये शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे, आणि ज्यावेळेस विंटर सुरू होतं किंवा थंडी कडाक्याची पडते त्यावेळेस हिमाचल प्रदेशची राजधानी ही धर्मशाला असते. ठीक आहे. तर हिमाचल प्रदेशच्या 2 राजधान्या आहेत, एक म्हणजे शिमला आणि दुसरी आहे धर्मशाला. त्यानंतर राजस्थानची तुम्हाला माहिती असेल जयपूर ही त्याची राजधानी आहे, मध्य प्रदेशची भोपाळ आहे, केरळची थिरुवनंतपुरम आणि ओडिशाची आहे ती म्हणजे भुवनेश्वर. ठीक आहे. तर असे राजधान्या वगैरे जीके पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहिती असाव्याच. या 6 राज्यांमध्ये शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केलं जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत. त्यानंतर या योजनेचे 2 महत्वाचे घटक आहेत, एक म्हणजे राष्ट्रीय पातळी आणि दुसरी म्हणजे राज्य पातळी. तर अशा 2 महत्वाच्या घटकांवरती ही योजना राबवण्यात येईल. आता राष्ट्रीय पातळी आणि राज्य पातळी अशा 2 घटकांवरती योजना का राबवली जाईल हा एक कॉमन प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. तर राष्ट्रीय पातळीवरती म्हणजे काय होणार की अगदी ओव्हरऑल त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते कोणते मेजर घटक आवश्यक आहेत, जसं की विद्यार्थ्यांचं शाळेमध्ये टिकून राहण्याचं प्रमाण कसं वाढवलं जाईल, विद्यार्थ्यांच्या स्थलांतराचे प्रॉब्लेम असतात म्हणजे एका राज्यामधून पॅरेंट्सची जर दुसऱ्या राज्यामध्ये बदली झाली तर तिथं शिक्षणाचा काहीतरी प्रॉब्लेम येतो, म्हणजे लँग्वेजचा इश्यू होतो किंवा त्याचं शिक्षण अर्धवट राहतं, किंवा असं पण होतं की काही वेळेस एका वर्षाने त्या विद्यार्थ्याचं जे काही एज्युकेशन इयर आहे तर त्याचा लॉस होतो, शिक्षणाचं त्याचं वय हे वाढत जातं. तर अशा गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम, त्याच्यावरती काम करण्याचं हे सगळं राष्ट्रीय पातळीवरून केलं जाईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची अगदी ताजी आकडेवारी करंट डेटा जो आहे तर तो शिक्षण मंत्रालयाकडे असणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर हे काम राष्ट्रीय पातळीवरून केलं जाईल. आता राज्य पातळीवरती नेमके कशा गोष्टींवरती काम केलं जातं, जसं की त्या राज्यामधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींचा इतिहासामध्ये भाग असणं, भौगोलिक वैशिष्ट्य असेल तर त्याची नोंद करणं, म्हणजे सिलेबस ओरिएंटेड राज्याशी संबंधित जो काही सिलेबस असणार आहे. आणि याचबरोबर राज्यामध्ये मग भाषेचं सुद्धा एक स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे, कारण शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये भाषेमुळे त्याचं आकलन क्षमतेवरती परिणाम होतो. म्हणजे आपण जर घरामध्ये फक्त मराठी बोलत असेल तर आपल्याला शिक्षण सुद्धा प्रॉपर मराठीमध्ये मिळालं तर आपली आकलन क्षमता वाढते. ठीक आहे. म्हणजे आपण फक्त उगाच इंग्लिशमधून काही गोष्टी राबवायच्यात म्हणून इंग्लिश बोलणं किंवा इंग्लिश शाळेमध्ये टाकणं तर त्यातून आकलन क्षमतेवरती परिणाम होतो. म्हणजे मायबोलीवरती जास्त भर देण्याचं काम राज्य पातळीवरती केलं जाईल. तर यासाठी अशा वेगवेगळ्या 2 पातळींवरती ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. ठीक आहे. आता हे काही एवढं सिंपल नाहीये जेवढं सिंपल मी तुम्हाला सांगतोय. थोडं योजना वगैरे थोड्या कॉम्प्लिकेटेड असतात आणि अंमलबजावणी आता ही शालेय स्तरावरती करायची, विद्यार्थ्यांवरती करायची, तर याची खूप डिटेलमध्ये अंमलबजावणी केली जाते. जसं की त्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राची सुद्धा स्थापना केली जाईल. त्याला परख असं नाव देण्यात आलंय. परखचा सुद्धा अगेन एक लॉंग फॉर्म आहे. परख म्हणजे PARAKH.
P for performance, A for assessment, review and analysis of knowledge for holistic development. तर असा या परकचा लॉंग फॉर्म आहे. हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवू शकता. काही क्वेश्चन येईल असं तरी वाटत नाही, मात्र तुम्हाला या लॉंग फॉर्मच्या माध्यमातून त्याचा एक अजेंडा काय आहे, हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन कशासाठी केलंय, तर या गोष्टी तुम्हाला फक्त हे नाव वाचलं तरी समजून येईल. परफॉर्मन्स असिस्ट करणं, रिव्ह्यू करणं, अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, म्हणजे विद्यार्थ्यांची किंवा शिक्षकांची डेव्हलपमेंट कशी झाली त्याचं सुद्धा अनालिसिस करणं. तर हे यासाठी म्हणून परकची स्थापना करण्यात येईल. आणि याला पूर्णपणे अर्थसहाय्य आणि पूर्ण पाठबळ जे असणार आहे ते आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचं असणार आहे. ठीक आहे. आणि या माध्यमातून फीडबॅक गोळा करणं, राज्यांचा काय अनुभव होता या आपल्या स्टार्स योजनेच्या संदर्भात, तर अशा गोष्टींवरती काम केलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक आकस्मिक आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था याची सुद्धा स्थापना केली जाणार आहे. आता आकस्मिक आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था म्हणजे काय, तर कंटिंजन्सी इमर्जन्सी रिस्पॉन्स कॉम्पोनंट, त्याला CERC असं म्हटलं जाणार आहे, ज्यामुळं काही भागांमध्ये नैसर्गिक किंवा मानवनिर्मित किंवा आरोग्यविषयक जर संकट आली, जसं की कोरोना आलं तर सगळ्या शाळा किंवा कॉलेजेसचं सगळं व्यवस्थापन कोलॅप्स झालं होतं. म्हणजे आता ते ऑनलाईन वगैरे घेत आहेत, पण अशा जर काही नॅचरल किंवा मानवनिर्मित आरोग्यविषयक जर काही संकट आली तर त्याचा सामना कशा पद्धतीने प्रभावीपणे करता येईल, त्यासाठी मग फंडिंग वगैरे कसं केलं जाईल, शाळामध्येच बंद पडू नयेत, पायाभूत सुविधांचं नुकसान होऊ नये, अपुरा सुविधा पडू नयेत, तर या सगळ्या गोष्टींवरती काम करण्यासाठी CERCचं गठन करण्यात येणार आहे. CERC म्हणजे एक असं संघटन असणार आहे की ज्या माध्यमातून आकस्मिक खर्चासाठीचा निधी हा लवकरात लवकर त्या राज्याला, त्या संस्थेला उपलब्ध व्हावा, तर यासाठी म्हणून ती काम करेल. त्याचं नावच आहे कंटिंजन्सी इमर्जन्सी रिस्पॉन्स कॉम्पोनंट. ठीक आहे. तर हे जे दोन महत्वाचे घटक आहेत जे की केंद्र सरकारकडून हाताळण्यात येतील, एक म्हणजे CERC आणि दुसरं म्हणजे परक. तर या दोन गोष्टींची अंमलबजावणी ही राष्ट्रीय पातळीवरतून होणार आहे. राज्य पातळीवरतून सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातीलच, जसं की बाल शिक्षण आणि मूलभूत शिक्षणाची व्यवस्था ही अधिक सुदृढ करणं, अध्ययन मूल्यांकनाची व्यवस्था चांगली बनवणं, म्हणजे नॉलेज किती मिळते याचं मूल्यांकन करता यावं अशा सुधारणा करणं, शिक्षकांच्या कौशल्य विकासातून आणि शालेय नेतृत्वाच्या मदतीने वर्गात दिल्या जाणाऱ्या सूचना आणि उपाययोजना अधिक बळकट करणे, तर या गोष्टींवरती राज्य पातळीवरती भर दिला जाईल. आणि राज्य पातळीवरती या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जो एक महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक शिक्षणाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता येईल यासाठी प्रयत्न करणं. कारण जर तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची जर अभ्यासली असाल तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे पेंटिंग असेल, पब्लिक स्पीकिंग असेल किंवा कुठल्या तुमच्या वेगवेगळ्या ज्या कला असतील किंवा लहानपणीचे जे काही छंद असतात ते जोपासण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल सुतारकाम लहानपणी कुणाकुणाला आवडतं की त्यापासून काही वस्तू आपण बनवतो, त्यानंतर कुणाला लहानपणीपासून कुकिंगच्या हॉबी असतात, तर या गोष्टींना मेन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं हे महत्वाचं आहे. कारण त्याच्यापासून एक रोजगार निर्मिती सुद्धा होते आणि त्या शिक्षणाला म्हणजे व्यावहारिक शिक्षणाला जर आपण या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं तर यातून देशातल्या बऱ्याचशा समस्या दूर होणार आहेत. नवीन शिक्षण धोरणाची का आवश्यकता पडली याचं मुख्य कारण म्हणजे भारत हा सगळ्यात युवा लोकसंख्या असलेला सगळ्यात मोठा देश बनतोय. युवा हे देशासाठी एक चांगली संपत्ती सुद्धा बनू शकतं आणि आपत्ती सुद्धा बनू शकतो. जर भरकटलेला युवा असेल तर तो त्या देशाला एका वेगळ्याच वर्णावरती घेऊन जाईल. म्हणजे आपण टेररिझम बघतो, तर हे कशामुळे होतं की त्या युवकांमध्ये काहीतरी निगेटिव्ह थॉट प्रोसेस डेव्हलप झालेले आहेत, कुणीतरी त्यांची डोकी फिरवलेली आहेत. तर असं युवांमध्ये का होईल, तर समजा जर त्यांचा नैतिक शिक्षणावरती व्यावसायिक शिक्षणावरती जर भर दिला गेला नसेल तर अशामुळे या समस्या होतात. आणि म्हणून आपल्या देशाला सुद्धा न्यू एज्युकेशन पॉलिसीची गरज भासली आहे. ठीक आहे. तर न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती ऑलरेडी आपलं विजन गव्हर्नमेंट जॉबवरती खूप डिटेलमध्ये लेक्चर लीना मॅमनी घेतलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघा, ज्यामधून तुम्हाला शिक्षणामध्ये आपण काय काय बदल करतोय, कशा पद्धतीने शिक्षण प्रवाह असणार आहे तर याची पूर्ण माहिती मिळेल. ठीक आहे. आणि या स्टार्स प्रकल्पाकडून आपल्याला कशा प्रकारच्या आउटपुटची अपेक्षा आहे, तर स्टार्स कार्यक्रम सार्वजनिक शिक्षण बळकट करण्यासाठी असेल. सर्वांसाठी शिक्षण देण्याचा उद्देश हा आपल्या स्टार्सच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येईल. म्हणून भारत सरकार आणि त्याचबरोबर जागतिक बँकेने सुद्धा आपल्याला एक अर्थसहाय्य केलेलं आहे. शिक्षणाचा परिणाम नेमका विद्यार्थ्यांवरती कसा होतो, त्याचे उद्दिष्ट कशा पद्धतीने आपण साधू शकतो,
तर यांवरती भर देण्यासाठी स्टार्स कार्यक्रम राबवण्यात येतोय. ठीक आहे, तुम्हाला जो सुरुवातीला क्वेश्चन विचारला होता त्याचं आन्सर तुम्हीच कमेंट करून कळवा, कारण खूप सोपा क्वेश्चन आहे आणि जर तुम्ही नीट लेक्चर बघितलं असेल तर याचा आन्सर तुम्हाला देता येईलच. तर माझी आता एक अशी अपेक्षा आहे की तुम्हाला स्टार्स योजनेबद्दल कोणी जरी कसाही प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याला आन्सर देऊ शकाल. एवढ्या डिटेलमध्ये आपण हे लेक्चर घेतलेलं आहे.